होळी आली म्हणजे पुरणाची पोळी सुद्धा आली. आज आपण अगदी टम्म फुगलेली, गुबगुबीत, काठांपर्यंत पुरण पसरलेली, छान गूळ वापरून केलेली पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. आणि या पुरणपोळीची खास गोष्ट म्हणजे ही पुरणपोळी भरपूर वेळ मस्त मऊ आणि लुसलुशीत राहते. पुरणपोळीसोबत खाण्यासाठी मस्त झटपट होणारी खानदेशी पद्धतीची चविष्ट गूळ वापरून केलेली तांदळाची खीरची रेसिपी सुद्धा आज आपण बघणार आहोत. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. पुरणपोळीसाठी सर्वप्रथम बघा या ठिकाणी मी हरभरा डाळ घेतलेली आहे. आज आपण इथे वाटीचे आणि वजनी दोघे प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे प्रत्येक गोष्टीचं. तर आपण वजनी जर बघितलं तर एक पाव ही डाळ आहे हरभरा डाळ, आणि वाटीचे प्रमाण तर एक फुल वाटी भरून या ठिकाणी ही हरभरा डाळ आहे. आता ही हरभरा डाळ आपण सर्वप्रथम 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत. पुरण शिजवण्यासाठी बघा आता या ठिकाणी आपण पाण्याचे प्रमाण बघून घेऊया. तर ज्या वाटीने आपण हरभरा डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने मी या ठिकाणी 2 वाट्या पाणी घेतलेले आहे. आपण जर कटाची आमटी करणार असाल तर आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचे आहे. 3 किंवा 3.5 वाट्या तुम्ही पाणी घ्या. पण आज मी इथे नुसती पुरणपोळी करणार आहे. त्यासाठी मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेले आहे. हे पाणी आता आपण उकळायला ठेवून घेणार आहोत. डाळ बघा या ठिकाणी स्वच्छ धुवून रेडी झालेली आहे. त्यामध्ये आता आपण गरम उकळते पाणी घालून घेणार आहोत. 2 वाट्या उकळते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे. थोडी हळद घालून घ्यायची आहे या ठिकाणी, म्हणजे रंग पुरणाचा खूप छान येतो. हे ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर आपण स्किप देखील करू शकता. थोडंसं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं ही डाळ यामध्ये छानपैकी गरम पाण्यामध्ये भिजू द्यायची आहे. आता आपण पुरणपोळीसाठी लागणारे गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत बघा. त्यासाठी बघा आपण प्रमाण घेतलेलं आहे. ज्या वाटीने मी हरभरा डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने फुल भरून या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा. मी घरघंटीतून दळून घेतलेलं आहे. माझ्याकडे घरघंटी आहे त्यामुळे अगदी बारीक आहे. आपण जर बाहेरून दळून आणलेलं असेल तर एखाद्या बारीक कपड्याने, सुती कपड्याने किंवा बारीक मैद्याच्या चाळणीने हे चाळून घ्या आणि मग याची कणिक आपण भिजवून घ्यायची आहे. तर बघा या ठिकाणी हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण तेलाचं मोहन घालून घेणार आहोत. 4 छोटे चमचे बघा या ठिकाणी मी तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे. यानंतर आपण सगळं मस्तपैकी एकजीव करून घेणार आहोत. आपण आज जे गव्हाच्या पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे ते पुरणासाठी अगदी परफेक्ट आहे. म्हणजे पुरण देखील उरत नाही आणि कणकेचा भिजवलेला गोळा देखील उरत नाही. आता बघू शकता आपण आपल्या कणकेला मोहन मस्तपैकी लागलेलं आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. यामुळे पुरणपोळीला चव खूप छान लागते. यानंतर आपण पाण्याचा वापर करून ही कणिक थोडी सैलसर अशी भिजवून घेणार आहोत. पाण्याचा वापर करून आपण आता ही कणिक जी आहे ती मस्तपैकी सैलसर अशी भिजवून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपलं पुरण मऊ आणि लुसलुशीत असतं त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक सुद्धा मऊसर अशी भिजवायची असते. त्यामुळे पुरणपोळी खूप छान अगदी मस्त होते. खूप छान अगदी लाटल्या जाईल तितकी छान बारीक अशी लाटल्या जाते आणि पुरण सुद्धा अगदी काठापर्यंत भरगच्च असं भरलं जातं. त्यामुळे ज्या कन्सिस्टन्सीचं आपलं पुरण असेल लुसलुशीत असं त्याच पद्धतीची आपली म्हणजे तितकीच मऊसर आपली कणिक सुद्धा हवी. ही टीप तुम्ही नेहमी करता लक्षात ठेवायची आहे. गव्हाच्या पिठाचा सैलसर असा गोळा बघा या ठिकाणी भिजवून रेडी झालेला आहे. बघा किती छान मस्त सैलसर असा भिजवला गेलेला आहे. त्यावर आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया म्हणजे ही हाताला कणिक थोडी चिटकत नाही आणि व्यवस्थितपणे गोळा आपल्याला मळता येतो. हे बघा या पद्धतीने ताटाची लागलेली खालची कणिक सुद्धा आपण या ठिकाणी काढू शकतो. थोडं थोडं पीठ टाकायचं आहे खाली ताटाला आणि ती कणिक सुद्धा आपण काढू शकतो. हे बघा आता हा जो गोळा आहे हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे. आता नेक्स्ट म्हणजे आपण खानदेशी पद्धतीची गूळ घालून स्वादिष्ट तांदळाची खीर बनवणार आहोत बघा. त्यासाठीचे साहित्य आपण बघून घेऊया. त्यासाठी बघा मी या ठिकाणी घेतले आहे एक छोटी वाटी भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे बघा. हा सुवासिक तांदूळ आहे. आपण याऐवजी कुठलाही सुवासिक तांदूळ घेऊ शकता. आंबेमोहोर, इंद्रायणी, सुगंधी चिंदोर त्याची तांदळाची खीर खूप छान अशी लागते. हा तांदूळ आता सर्वप्रथम आपण 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे. 2 ते 3 वेळा पाण्याने आपण तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. हे बघा या ठिकाणी आपण तिप्पट म्हणजेच 3 वाट्या पाणी मोजून टाकून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते त्याच वाटीने आपण थंड म्हणजे रोजचं रूम टेम्परेचरवरचं पाणी आपण यामध्ये आता घालून घेतलेलं आहे बघा. 5 लिटरचा मोठा कुकर घेतला आहे बघा. त्यामध्ये खाली ग्लासभर पाणी टाकून घेतलेले आहे मी. त्यावर एक जाळी ठेवलेली आहे बघा. त्यावर सगळ्यात खाली आपल्याला डाळ ठेवायची आहे. कारण डाळ शिजायला वेळ लागतो. त्यामुळे डाळीचं सेपरेटर बघा मी या ठिकाणी खाली ठेवलेलं आहे. त्यावर एक झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून डाळ उतू जाणार नाही. त्यानंतर त्यावर आपण तांदूळासाठी, खीरसाठी जे भात शिजवून घेणार आहोत त्याचं सेपरेटर ठेवायचं आहे. त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मग कुकर बंद करून घ्यायचा आहे. या पद्धतीमुळे काय होतं, की ॲट अ टाईम आपल्या दोघंही गोष्टी शिजल्या जातात. शिवाय वेळही वाचतो, गॅसही वाचतो आणि भांडे देखील कमी पडतात. यानंतर आता आपण या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं आपण याला मंद आचेवर शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण कुकर उघडून घेणार आहोत.
थंड झाल्यानंतर बघा या ठिकाणी आपण कुकर सेपरेटर आता काढून घेतलेले आहेत. भात देखील मस्त मऊसूत असा शिजलेला आहे आणि आपल्या पुरणाची डाळ देखील आपण बघू शकता अगदी मस्त शिजलेली आहे. अगदी छान शिजते या प्रमाणामध्ये आणि पाणी देखील अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आपल्या पुरणामध्ये. आता आपण याचे पुरण शिजवून घेणार आहोत. आज आपण गूळ वापरून पुरणपोळी करणार आहोत. त्यासाठी बघा मी आपला जो रोजचा गूळ आहे तो बारीक छान चिरून घेतलेला आहे. त्यासाठी आता आपण प्रमाण बघून घेऊया. ज्या वाटीने हरभरा डाळ आपण मोजून घेतली होती, ती वाटी गच्च भरून वरपर्यंत फुल असा मी हा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. जर आपण वजनी प्रमाण म्हटलं तर 1 पावशेर हरभरा डाळीसाठी मी या ठिकाणी 1.25 पावशेर हा गूळ घेतलेला आहे. म्हणजे 325 ग्राम मी हा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. पुरणपोळी आहे ही गोड चांगली लागत नाही. त्यासाठी मी या ठिकाणी सव्वा प्रमाण घेतलेलं आहे. म्हणजे सव्वा वाटी किंवा सव्वा पावशेर हे प्रमाण मी या ठिकाणी आज घेतलेलं आहे. ह्या प्रमाणामुळे अगदी मऊसूत आणि छान लुसलुशीत असं पुरण तयार होतं आणि भरपूर वेळ आपलं जी पुरणपोळी आहे ती खूप छान मऊसूत अशी राहते. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला अगदीच डायबिटीस असेल, एवढ्या प्रमाणात गूळ खाल्लेला चालत नसेल, तुम्ही गुळाचे प्रमाण कमी देखील करू शकता. नेक्स्ट स्टेप म्हणजे बघा मी इथे जाडबुडाची एक कढई घेतलेली आहे, पितळी कढई. त्यामध्ये आता आपण पुरण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी बघा आपण शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती आपण या कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण गूळ घालून घेणार आहोत. तर ही जी डाळ आपण घालत घालत आहोत, ती आपण सर्वप्रथम जाळीतून जरी काढली, छानपैकी बारीक केली आणि त्यानंतर त्यामध्ये गूळ घालून ते शिजवलं, तरी सुद्धा आपण करू शकता त्या पद्धतीने किंवा ह्या पद्धतीने देखील डाळ आणि गूळ एकत्र शिजवून मग आपण जाळीतून ती काढू शकता. अगदीच घाई असेल, तुम्हाला करायला वेळ नसेल ही प्रोसेस, तर काय करायचं आहे, ही डाळ आणि गूळ गरम असतानाच आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढायचं आहे. अगदी त्याची स्मूथ पेस्ट करायची आहे आणि ती तयार केलेली जी स्मूथ पेस्ट आहे, ती डायरेक्ट आपण या पद्धतीने ही शिजवू शकता. त्या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारची जाळी वापरण्याची आवश्यकता पडत नाही. ती अगदी इन्स्टंट पद्धत आहे. त्या पद्धतीचा व्हिडिओ देखील मी या अगोदर आपल्यासोबत शेअर केलेला आहे. मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता हे बघा, ही डाळ आणि गूळ आपले छानपैकी एकजीव झालेले आहे. मध्यम आचेवर आपण याला शिजवून घेत आहोत. या पद्धतीने थोडंसं पातळसर असं आता झालेलं आहे बघा हे पुरण. पुन्हा आपण याला मध्यम आचेवर शिजवत राहणार आहोत. पाण्याचे अगदी परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे बघा अगदी 10 मिनिटाचं आपले पुरण हे शिजवून घट्ट झालेले आहे आपण बघू शकता. त्यामध्ये आता आपण वेलची पूड आणि थोडीशी जायफळ किसून घेऊया. गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे जायफळ अवश्य घालावे. खूप छान अशी टेस्ट येते आपल्या पुरणपोळीला, खूप ऑथेंटिक अशी. सगळं एकजीव करून घेऊया आणि साधारणतः अजून 3 ते 4 मिनिटं आपण मंद आचेवर याला पुन्हा शिजवून घेणार आहोत बघा. 3 ते 4 मिनिटांनी आपण बघू शकता पूर्ण अगदी व्यवस्थितपणे असे परफेक्ट घट्ट झालेले आहे. पुन्हा एकदा चेक करून बघूया. हे बघा, आपण जर उलथनं यामध्ये उभं केलं तर ते अगदी स्टेबली उभं राहत आहे. अजिबात ते खाली पडत नाही. याचा अर्थ असा की हे पूर्ण या ठिकाणी शिजवून रेडी झालेलं आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बंद केल्या गरम असतानाच हे पूर्ण आता आपल्याला एका जाळीतून गाळून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी स्मूथ असं पूर्ण आपल्याला तयार होतं. हे बघा अशा पद्धतीचा ग्लास घ्यायचा आहे आपला रोजचा स्वच्छ ग्लास आणि त्याच्या खालच्या बाजूने लगेच त्या जाळीवर घासत या पद्धतीने हे गरम असतानाच पुरण घासायचं आहे. म्हणजे काय होते अगदी पटापट म्हणजे साधारणतः 6 ते 7 मिनिटाच्या कालावधीत सगळे पुरण आपले गाळून या ठिकाणी रेडी होते. आपले सगळे पुरण या ठिकाणी गाळून रेडी झालेले आहे. आपण बघू शकता अगदी मऊसूत असे झालेले आहे. आपण जर तोडून बघितले तर हे बघा अगदी मऊसूत आणि लुसलुशीत असे पुरण खूप छान असे लागते. शिवाय दिसायला देखील खूप छान दिसत आहे. पुरणपोळी जर आपण भरली तर अगदी काठोकाठ हे पुरण पसरले जाते. शिवाय दिवसभर पुरणपोळी अगदी मऊसूत राहते. अजिबात ते पुरणपोळीमधलं कोरडं पडत नाही किंवा पुरणपोळी खाताना खाली पडत नाही. तुम्ही सुद्धा ह्या प्रमाणाने पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट म्हणजे आता आपण खानदेशी पद्धतीने गूळ घालून तांदळाची स्वादिष्ट खीर बनवणार आहोत. त्यासाठी बघा आपण जो भात मऊ शिजवला होता तो आता आपण रवीच्या साहाय्याने थोडा मोकळा करून घेणार आहोत आणि त्याला आपण रवीच्या साहाय्यानेच थोडं घोटून घेणार आहोत. हे बघा या ठिकाणी हा तांदूळ मोकळा करून झालेला आहे आपल्या रवीच्या साहाय्याने. त्यामध्ये आपल्याला थोडेसे आता गरम पाणी टाकून घ्यायचे आहे. सगळा भात आपण आता मोकळा करून घेतलेला आहे बघा आणि ज्या कढईमध्ये आपल्याला खीर शिजवायची आहे, यामध्ये आपण हा घालून घेतलेला आहे. यानंतर आपण ते उकळतं पाणी घालायचं आहे आणि थोडं-थोडं उकळतं पाणी घालून आपल्याला रवीच्या सहाय्याने ही जी खीर आहे ती थोडी घोटत जायची आहे. हे बघा, व्यवस्थितपणे तिला आपल्याला लोळून घ्यायची आहे. अशी लोणाची आहे की भातही दिसला पाहिजे, परंतु त्याच वेळेला ती अशी चिकन देखील झाली पाहिजे. हे बघा. अजून 1 ते 2 वेळा मी गरम पाणी टाकून घेतलं होतं आणि छान अशी ही खीर लोणून घेतलेली आहे. हे बघा थोडा भातही दिसत आहे आणि छान अशी चिकन आता या ठिकाणी ही खीर जी आहे ती लोणून रेडी झालेली आहे. घोटून घेतलेल्या भातामध्ये आपण आता समप्रमाणामध्ये गूळ टाकून घेणार आहोत. जितका आपण तांदूळ घेतला होता त्या वाटीनेच सपाट भरून मी या ठिकाणी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. तो आता यामध्ये आपण मिक्स करून घेऊया.
मिक्स केलेले खिरीचे जे मिश्रण आहे ते आता आपण गॅसवर ठेवून घेतलेले आहे आणि याला आता उकळी थोडी फुटत आहे आपण बघू शकता. त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून आपल्या खीरला खूप स्वादिष्टपणा यायला पाहिजे. गूळ घातलेला कुठल्याही पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की तो पदार्थ खूप छान चविष्ट होतो. थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये उकळतं जे गरम पाणी आपण करून घेतलं होतं ते थोडं टाकायचं आहे आणि थोडी कन्सिस्टन्सी आपल्याला या खीरची ऍडजस्ट करायची आहे. थोडी घट्टसरच ही खीर असते, परंतु त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ती थोडीशी पातळ सुद्धा करायची असते. हे बघा, या पद्धतीने आपण ही खीर व्यवस्थितपणे हव्या त्या कन्सिस्टन्सीचे आता पाणी टाकून करून घेतलेली आहे. मी साधारणतः यामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम टाकलेले आहे. इतक्या प्रमाणासाठी 1.5 ग्लास गरम पाणी. त्यानंतर यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता ह्या खीरला आपण 1 ते 2 उकळ्या काढून घेणार आहोत. खीरला 1 ते 2 उकळ्या मी काढून घेतलेल्या आहे आणि आपण बघू शकता खीरचा जो रंग आहे तो किती छान आलेला आहे आणि किती छान मस्तपैकी तांदूळ सुद्धा यामध्ये दिसत आहे. शिजलेला भात सुद्धा दिसत आहे. त्यावेळेलाच ती अगदी मऊसूत अशी सुद्धा दिसत आहे. खूप छान लागते ही खानदेशी पद्धतीची खीर. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. हवे असल्यास आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता, परंतु खानदेशामध्ये ड्रायफ्रूट घालत नाही, त्यामुळे मी फक्त वेलची पावडर घातलेली आहे. आता पुढची अगदी महत्त्वाची स्टेप म्हणजे पुरणपोळी करण्याची स्टेप. यामध्ये आता बघा आपली जी कणिक आहे ती अगदी मस्त अशी मुरली गेलेली आहे. आपण बघू शकता किती छान अशी सैलसर अशी कणिक आपली या ठिकाणी भिजवून रेडी झालेली आहे. त्यावर थोडंसं आपण तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे हाताला कणिक चिटकत नाही आणि ती छान तिंबता येते. हे बघा किती छान असा तार तुटत आहे आपल्या कणकीचा. हे बघा अगदी पाहिजे तेवढी आपण हिची पोळी बारीक अशी लाटू शकतो. हे बघा अगदी असं तशी भिजवली गेलेली आहे. आता ही कणिक आपण थोडीशी पुन्हा तेल लावून मळून घेणार आहोत. पुरणपोळीसाठीचा भिजवलेला कणकेचा जो गोळा आहे तो या ठिकाणी मळून रेडी झालेला आहे. भिजवलेल्या कणकेतून आता आपण छोटासा असा कणकेचा गोळा घेणार आहोत बघा. याची मस्त पातळसर अशी मोठी पुरणपोळी मी आज तुम्हाला लाटून दाखवणार आहे. हे बघा तो सुद्धा आपण छान असा गोल करून घेतलेला आहे. उरलेला कणकेचा गोळा झाकून घेतलेला आहे. आता जो छोटा कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्यापेक्षा तिप्पट भागामध्ये आता आपण हे पुरण घेतलेलं आहे. मस्त भरगच्च काठोकाठ भरलेली ही पुरणपोळी आमच्या घरी आवडते. त्यामुळे तिप्पट प्रमाणामध्ये मी हे पुरण घेतलेलं आहे. आता जो छोटा कणकेचा गोळा घेतला आहे तो आपण तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून घेणार आहोत. आज आपण पुरणपोळी करायला तांदळाच्या पिठीचा वापर करणार आहोत. त्यानंतर 2 बोटाच्या सहाय्याने आपल्याला हिची अशी पारी तयार करून घ्यायची आहे किंवा वाटी तयार करून घ्यायची आहे. हे बघा आतली बाजू जरा जाड असते या वाटीची. त्यानंतर काय करायचं आहे, डाव्या हाताने वाटी वरती सरकवत जायची आहे आणि उजव्या हातामध्ये हाताने पूर्णमध्ये भरत जायचं आहे आणि वरचा जो उरलेला कणिक आहे ती सुद्धा आपण यामध्ये प्रेस करून घ्यायची आहे बघा दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर तयार झालेला जो उंडा आहे तो आपल्याला तांदळाच्या पिठीमध्ये पुन्हा एकदा डिप करून घ्यायचा आहे आणि छान पातळसर अशी याची पुरणपोळी लाटून घ्यायची आहे बघा. तांदळाच्या पिठीचा वापर केल्यामुळे आणि कणिक अगदी परफेक्ट भिजवल्यामुळे आपली जी पुरणपोळी आहे ती कुठेही फाटत नाही. आपण बघू शकता हवी तेवढी पातळ आपण हिला लाटू शकतो. आपल्या घरात जशी आवडत असेल, थोडी जाड आवडत असेल तर जाड किंवा अगदी पातळ आवडत असेल तशी अगदी पातळ. जशी म्हणाल तशी ही पुरणपोळी मस्त सरसर सरकते. छान तापवलेल्या तव्यावर आपण ही टाकून घेऊया. पुरणपोळी गरम तव्यावर टाकली आहे बघा. एका बाजूने छोटेसे असे बुडबुडे आले होते म्हणून आपण आता ही उलटवून घेतलेली आहे. पुरणपोळी ही नेहमी करता मध्यम आचेवरच आपल्याला शेकायची आहे. हाय फ्लेम करू नका. हे बघा दुसऱ्या बाजूने देखील बघा कशी मस्तपैकी फुग्यासारखी छान गोल 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 फुगत आहे. आपण बघू शकता अगदी टम्म फुगलेली आहे. काठोकाठ फुगलेली पुरणपोळी किती सुरेख दिसत आहे आपण बघू शकता. दुसऱ्या बाजूने देखील आता ही छान अशी भाजली गेलेली आहे. आमच्याकडे वरून तूप खात नाहीत. आम्ही ह्या पद्धतीने खाली उतरल्यानंतर यावर तूप लावतो. म्हणजे काय होतं, ही जी पुरणपोळी आहे ती मस्तपैकी भरपूर वेळासाठी छान अशी मऊ आणि लुसलुशीत राहते. यानंतर बघा एक नवीन पद्धत तुम्हाला दाखवते. खाली पोळपाट आहे आणि वरती हा एक प्रकारचा इकोबेक कंपनीचा युनिव्हर पेपर आहे. हे बघा. हा जो बेकिंग पेपर आहे ना, हा बटर पेपर सारखा असतो. यामुळे पुरणपोळी अगदी सरसर लाटली जाते. कुठल्याही प्रकारचं पीठ ह्याला जास्त वापरण्याची आवश्यकता भासत नाही आणि हवी तेवढी पातळ आपण ती लाटू शकतो. ही जी पद्धत आहे ही बॅचलर लोकांसाठी आहे, ज्यांनी कधी पुरणपोळी लाटली नाही. अशा नवशिका नववधूंसाठी ही पद्धत आहे. हे बघा. काय करायचं आहे, तांदळाच्या पिठीमध्ये आपल्याला ही जी घेतलेली जी कणकेचा गोळा आहे तो या पद्धतीने डिप करून आपल्याला दाखवल्याप्रमाणे मगाशी दाखवल्याप्रमाणे याची लाटी तयार करून घ्यायची आहे. हे बघा दाखवल्याप्रमाणे आपण पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे. त्यामध्ये आता बघा हे तिप्पट पुरण भरून घेतलेलं आहे. खालचा जो हात आहे डावा हात याने आपण ही कणिक जी आहे ती अशी वर सरकवत जायची आहे आणि उजव्या हाताने जो पुरणाचा गोळा आहे तो मध्ये ढकलत जायचा आहे. हे बघा ज्याप्रमाणे आपण मोदकाचं तोंड बंद करतो त्याप्रमाणे तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि उरलेली जी कणिक आहे त्यावर प्रेस करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आता आपला हा उंडा तयार झालेला आहे. तयार केलेला जो उंडा आहे तो आता आपण एकदा तांदळाच्या पिठीमध्ये डिप करायचा आहे आणि ह्या ऑडीच्या इकोबेक पेपरवर आपण ठेवून ह्याला छानपैकी बारीक सर असं मस्तपैकी सरसर असं लाटू शकतो. हे बघा फक्त पेपर आपल्याला गोल गोल फिरवायचा आहे आणि ही जी पुरणपोळी आहे ती अगदी मस्त पातळ अशी लाटली जाते. आपण बघू शकता अगदी पोळीच्या काठोकाठ पुरण छान असं भरलं गेलेलं आहे.
अगदी स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे बघा. मस्तपैकी पूर्ण सगळी दूर असं पसरलं गेलेलं आहे आणि हवी तेवढी पातळसर आपण ही पोळी लाटू शकतो. हे बघा. लगेचच ही पोळी पेपर पासून विलग होते आणि तव्यावर आपण तिला टाकू शकतो. हे बघा. तापल्या तव्यावर आपण पोळी टाकून घेतलेली आहे. एका बाजूने तिला बुडबुडे आली की आपल्याला लगेचच ही पोळी दुसऱ्या बाजूला उलटवून घ्यायची आहे. हे बघा. अगदी मस्त फुगते ही पोळी. आपण बघू शकता. अगदी छान फुग्यासारखी फुगते. हे बघा. किती छान काठोकाठ अगदी फुग्यासारखी, पुरीसारखी म्हणता येईल अशी फुगलेली आहे. त्यावर आता आपण थोडं तूप टाकून घेतलेलं आहे. आम्ही खाली उतरून सुद्धा तूप लावतो. आपण ह्या पद्धतीने देखील तूप लावू शकता. तूप लावून आता ही पुरणपोळी भाजून घेतलेली आहे. बघू शकता आपल्या दोघही पद्धतींच्या पुरणपोळ्या या ठिकाणी रेडी झालेल्या आहेत. गूळ घालून तयार केलेली मस्त गरमागरम अशी गुबगुबीत मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी, सोबतच स्वादिष्ट अशी गूळ घालून तयार केलेली तांदळाची खीर, त्यावर छान गरमागरम दूध आणि त्यावर तूप मस्त मिक्स करून घ्यायची ही खीर आणि गरमागरम पुरणपोळी सोबत तिचा आस्वाद घ्यायचा. इतका छान हा खानदेशी मेनू लागतो की तुम्हाला काय सांगू. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा. तुम्हाला आजच्या माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. माझी सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त अस्सल खानदेशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.